दानिश भाई अगर जिंदा रहते ना कॉलेज ही नहीं बनती। नमस्कार मंडळी. तर विषय कसा आहे, दुपारी मस्तपैकी मेसचं जेवण करून आम्ही सगळे चाललेलो कॉलेजला. हे बघा, हे सगळं आपलं मित्रमंडळ जंगलातनं वाट काढत काढत निघालो होतो कॉलेजच्या दिशेनं. रस्त्याने विषय करत करत पोहोचलो कॉलेजमध्ये. येऊन बघतो तर काय, सगळीच जण वाट बघत बसलेली. मला वाटलं माझीच वाट बघते ती, पण ती माझी नाही, दुसऱ्याच कोणाची तरी वाट बघत होती. अगर दानिश भाई जिंदा होता ना कॉलेज देख के और मर जाता। शिव बघा, ह्या भावाच दानिश भाईवर जास्तच प्रेम आहे. ते जाऊ दे, हे आपल्या यश भाईला घेतला पुढे बोलवून आणि लावल्या कोनिकल फ्लास्कला लावलेल्या बॅगा काढायला. त्यो बी मजेत एक 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 बॅग काढत होता. बॅगा काढून कोनिकल फ्लास्क व्यवस्थित ठेवून दिली. तेवढ्यात आमच्या फोर्थ इयरच्या सिनियर आल्या. त्यांनी सांगितलं प्रॅक्टिकल कसं काय परफॉर्म करायचं ते. एकदा कसं करायचं कळलं, आम्ही काय सुट्टी देतोय का, लागलो बारी बारीने एक 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 परफॉर्म करायला. केलेल्या प्रॅक्टिकलचा रिझल्ट 7 दिवसांनी यायचा होता. ह्यो का ह्योच तो रिझल्ट. धन्यवाद, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.